एकदा एका गावामध्ये अतिशय देवधर्मी दानधर्मी असं एक जोडपं राहत असतं. त्यांना एक मुलगा असतो. सगळं ठीक चालू असतं. पण त्या मुलाला देवधर्माची अजिबात आवड नसते याची त्याच्या आईवडिलांना फार चिंता असते. म्हणून ते एकदा त्यांना एका साधू महाराजांकडे घेऊन जातात आणि म्हणतात, आमच्या मुलानं एकदा तरी श्री गुरुदेव दत्त म्हणावं अशी आमची इच्छा आहे. त्यावर साधू महाराज म्हणतात, का रे, तू का नाही म्हणत? तर तो मुलगा विचारतो, तुम्हीच सांगा, श्री गुरुदेव दत्त असं म्हटल्यानं काय होतं? त्यावर ते साधू महाराज आईवडिलांकडे कटाक्ष टाकून हसतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे, या प्रश्नाच्या निमित्ताने का होईना आज आपल्या मुलानं श्री गुरुदेव दत्त हे उच्चारलेलं आहे. पण ते त्याचं उत्तर मात्र त्याला देत नाहीत. तेव्हा मुलगा बेचैन असतो. त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. हा झाला आता गोष्टीचा पहिला पाठ. पुढे कालांतरानं त्याचे आईवडील आणि हा मुलगासुद्धा पुढे वयोमानाने मृत्यू पावतो. यमराज समोर आल्यावर तो म्हणतो, माझ्या कर्मानुसार जी काही फळं असतील ती मी भोगायला तयार आहे, पण मी आयुष्यभर ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिलो त्याचं तुम्ही मला आता उत्तर सांगा की श्री गुरुदेव दत्त म्हटल्यावर काय होतं? यावर यमदेव म्हणतात, मला तर याचं उत्तर माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ शकतो. मग तो मुलगा म्हणतो, तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही मला पालखीत बसवा, त्या पालखीचे तुम्ही भोई व्हा, मग चला. यमराज म्हणतात, हरकत नाही. आता ते ब्रह्मदेवाला हाच प्रश्न विचारतात. ब्रह्मदेव म्हणतात, दत्त महाराजांबद्दल ऐकलंय खूप, पण श्री गुरुदेव दत्त म्हटल्यानं काय होतं ह्याच्या उत्तरासाठी आपण भगवान विष्णूंकडेच जाऊया. मग तो मुलगा म्हणतो, तुम्हीही उत्तर दिलं नाही तेव्हा पालखीचे दुसरे भोई तुम्ही. ब्रह्मदेव म्हणतात, हरकत नाही. सगळेजण विष्णू भगवानांकडे जातात. विष्णू भगवान म्हणतात, मला तसं थोडं माहिती आहे, पण ह्याचं पूर्ण उत्तर माझ्या मते भगवान शंकरच खूप छान देऊ शकतील, आपण तिकडे जाऊया. मग तो मुलगा म्हणतो, बघा तुम्हीही उत्तर दिलं नाही किंवा तुम्हाला माहिती नाही, हे दोघंजण भोई आहेत, आता तुम्ही माझ्या पालखीला वारा घालायचा. विष्णू भगवान म्हणतात, काही हरकत नाही. आता ते सगळेजण मिळून भगवान शंकरांकडे जातात. भगवान शंकरांकडे पुन्हा तोच प्रश्न. यावर भगवान शंकर हसून म्हणतात, श्री गुरुदेव दत्त असं म्हटल्यानं काय होतं हे आपण साक्षात महाराजांनाच विचारूया की. असं म्हणत हे सगळेजण आता दत्तगुरू महाराजांसमोर उभे राहतात. मग हा मुलगा विचारतो, आता तुम्हीच सांगा की श्री गुरुदेव दत्त म्हटल्यानं काय होतं? यावर दत्तगुरू महाराज म्हणतात, अरे तुझ्या अजून लक्षात आलं नाही? आयुष्यभर बेचैन होऊन ज्या प्रश्नाचं तू उत्तर शोधत राहिलास आणि त्या प्रश्नाच्या निमित्ताने का होईना तू अखंड श्री गुरुदेव दत्त असा नामजप केलास आणि आज बघ त्या नामजपाचा काय फायदा झाला. साक्षात यमराज आणि ब्रह्मा विष्णू महेश पालखीतून घेऊन तुला माझ्या चरणांची त्याने आणून टाकले. याचाच अर्थ तू आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमची तुझी सुटका झाली आणि तू आता कायम माझ्या चरणांशी असशील. तेव्हा श्री गुरुदेव दत्त जपनामाचं हे महत्त्व आहे. आजच्या दत्त जयंती निमित्तानं सर्वांनी मिळून म्हणूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.